तमाम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टीम, फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2025 यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी 2025 वेळ दुपारी 4 ते 9:30 पर्यंत तर रविवार सकाळी 11 ते 9:30 पर्यंत। स्थळ होम मैदान सोलापूर। स्थानिक स्वराज्य संस्थांतील 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड आणि बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 ते 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड वा बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं मान्यता ही प्रदान केली होती। नियमित शिक्षकाच्या नियुक्तीस कालावधी लागतो तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता। तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा टप्पा क्रमांक 2 ची कार्यवाही ही प्रत्यक्षात सुरू झाली। त्यामुळे आवश्यक अर्हता व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत। ही वस्तुस्थिती विचारात घेऊन शासनानं कंत्राटी तत्वावर डीएड आणि बीएड अर्हताधारक शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याचे आदेश रद्द केले। ज्या बेरोजगार उमेदवारांना यापूर्वी कंत्राटी शिक्षक तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर केलेली नियुक्ती ही चालू राहील। त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही असंही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 10 फेब्रुवारी 2025च्या निर्णयात म्हटलंय। अशा आशयाचं परिपत्रक राज्याचे उपसचिव महाजन यांनी काढलं आहे।